परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा सर्कल म्हणून बोरी सर्कलकडे बघितलं जात आहे। दरम्यान या ठिकाणी 5:30 वाजलेले आहे। मतदान संपन्न झालेलं आहे। मतपेट्या देखील जाण्याची तयारी आहे। मात्र या ठिकाणी बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या दीपाली अजय चौधरी यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेण्यात आला असून त्यांनी रीतसर या ठिकाणी लेखी तक्रार देखील केली। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। नेमकी ही तक्रार का देण्यात आली आणि त्याचं कारण काय त्याबद्दल। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज बोरी या ठिकाणी जवळपास 14 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले, परंतु मतदान केंद्र क्रमांक 20 भाग क्रमांक 277 मधील केंद्राध्यक्ष श्री लोलगे यांच्या मनमानी व रजाकारी पद्धतीमुळे जवळपास आज 20 ते 25 पात्र मतदारांना मतदानापासून त्या ठिकाणी त्यांच्या आडमुठपणाच्या धोरणामुळे त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या त्या मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधींनी कळवली आणि ही गोष्ट कळल्यानंतर ज्यावेळेस या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आपल्या उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी यांनी त्यांच्याकडे रीतसर काय अडचण आहे हे जाणून घेण्याकरता त्यांना विचारणा केली, त्यावेळेस अतिशय उर्मट भाषेत अशोभनीय भाषेमध्ये त्यांनी एका महिलेसोबत या ठिकाणी वर्तन केलेले आहे। महिलेसोबत अशोभनीय भाषेमध्ये त्यांनी उर्मट भाषा त्यांनी वापरलेली आहे आणि त्यामुळे एका महिलेशी कसं वागलं पाहिजे, एका महिला उमेदवाराशी एका अधिकाऱ्यांनी कसं बोललं पाहिजे याचे काही संकेत शासनाने घालून दिलेले आहेत। त्या संकेताची देखील या संबंधित श्री लोलगे केंद्राध्यक्षांनी पायमल्ली केलेली आहे। त्यामुळे याची तक्रार रीतसर आम्ही झोनल ऑफिसर जे आहेत बोरी केंद्राचे त्यांच्याकडे आम्ही उमेदवाराच्या वतीने लेखी तक्रार देखील दिलेली आहे। जवळपास 20 ते 25 मतदारांनी त्यांचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असताना देखील या केंद्राध्यक्षाकडे मागणी केली की आम्हाला मतदान करू द्या, पण केंद्राध्यक्षांनी कोणाच्या दबावापोटी आणि कोणत्या माल इंटेन्शननी हे मतदान रोखले हे आज आम्ही सांगू शकत नाहीत। आमच्या मतदान प्रतिनिधींनी त्यांना वारंवार विनंती केली की साहेब हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, जे डॉक्युमेंट्स ओरिजिनल नाहीत अशांची तुम्ही मतदान करू देऊ नका, त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत। परंतु ज्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत अशांना देखील या केंद्राध्यक्षाच्या मनमानी आणि रजाकारी वृत्तीमुळे त्या ठिकाणी पवित्र असं मतदानाचा अधिकार जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला दिला, एका उर्मट अधिकाऱ्यामुळे तो अधिकार या ठिकाणी या केंद्राध्यक्षामुळे वंचित ठेवण्याचं पाप या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि त्याच्यावर शासन नियमाप्रमाणे लोकशाहीला बाधक करण्याचं कृत्य या अधिकाऱ्याने केल्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात असा लोकशाहीचा उत्सव साजरा करणाऱ्या मतदारांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये यासाठी आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे। आणि या तक्रारीचा जोपर्यंत निपटारा होणार नाही आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी याच्याशी आम्ही पाठपुरावा करू। नमस्कार, माझं नाव सुशील बंडराव राऊते। मतदानासाठी आलो होतो मी, माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट होते, त्यांनी दिलेली चिठ्ठी पण होती, पण माझा नंबर जसा आला की त्यांनी म्हणले सगळं बंद झालं, म्हणले मला मतदान त्यांनी करू दिलं नाही। एवढी माझी खंत आहे, मला माझ्या मतदानाच्या अधिकारापासून त्यांनी मला वंचित ठेवलं। मी तिथे 4:30 वाजता आलतो। फॉर्म वगैरे काही मागितलं नाही अर्ज वगैरे करूच दिलं नाही मला, काहीच माहिती नाही। टाइम संपला म्हणले ओके। की काही मतदारांना या ठिकाणी जाणून बुजून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। आता निवडणूक आयोग याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी शेख अलीम, जिंतूर, परभणी।